लेखन कौशलम म्हणजे लिहिणं. काय आहे? निबंध किंवा अनुवाद तुम्हाला लिहायचा आहे. तर या ठिकाणी बघा, श्री गणेश म्हणजे बघा, त्यांनी तुम्हाला जवळजवळ एक पॅरेग्राफच लिहून दिलेला आहे. म्हणजे गणपतीविषयी तुम्हाला याच्यामध्ये थोडी माहिती लिहायची आहे. मग याच्यापैकी एक तुम्हाला येतं वाटतं परीक्षेमध्ये लिहिण्यासाठी, की तुम्हाला त्याच्याविषयी निबंध थोडक्यात माहिती लिहायची असते. आता मी गणेशाविषयी वाचून दाखवतो. गणेश, श्री गणेश. श्री गणेश विद्यायाः धनस्य देवता. सिंपल सिंपल वाक्य बनवायचे. श्री गणेश काय आहे? विद्येचा आणि धनाचा देवता, मुख्य देवता आहे. श्री गणेश बुद्धिम यच्छती. श्री गणेश काय करतो? आपल्याला बुद्धी देतो. बघा, सोपे सोपे वाक्य. श्री गणेशस्य माता पिता शंकरः. माता पार्वती, पिता शंकरः अस्ति. कार्तिकेयः अस्य भ्राता. कार्तिकेय त्यांचा भाऊ आहे. अस्ति. अ, या ठिकाणी काय येणार आहे? विद्यायाः देवता. या ठिकाणी गणेशः यच्छति. या ठिकाणी पिता शंकरः अस्ति. कार्तिकेयस्य भ्राता अस्ति. ओके. श्री गणेशाय मोदकाः रोचन्ते. आपण पाहिलेलं आहे की ज्यावेळी रुच धातू येतो त्यावेळी कुठली विभक्ती येते? चतुर्थी विभक्ती. म्हणून श्री गणेशाय मोदकाः रोचन्ते. अशा प्रकारे हा झाला छोटासा आपला एक पॅरेग्राफ. नंतर बघा, पुढचा आहे मम शाला. ठीक आहे, मम शाला म्हणजे माझी शाळा. बघा, सरस्वती विद्यालय इति मम शाला अस्ति. मह्यम शाळा नाही, माझी शाळा. मम ऑप्शन येणार. अहम अष्टमी कक्षायाम पठामी. अहम असल्यामुळे काय येणार? पठामी येणार, पठती नाही येणार. मम शाला नगरे अस्ति. नगरे म्हणजे शहरामध्ये, नगरात नाही येणार, नगरे अस्ति. मम शालायां बहूनी पुस्तकानी. आता पुस्तकानी प्लुरल असल्यामुळे काय येणार? विद्यन्ते. मम शालायां म्हणजे माझ्या शाळेमध्ये बहूनी पुस्तकानी खूप सारे पुस्तकं आहेत. सर्वे छात्राः अध्ययनप्रियाः सन्ति. आता छात्रनाम नाही येणार, कारण की सर्वे आणि छात्र हे काय आहे? विशेषण विशेष आहे. म्हणून सारखी विभक्ती त्यांची राहणार आहे. सगळे विद्यार्थी काय आहेत? अध्ययनप्रिय. सगळ्या मुलांना काय आवडतं? अभ्यास करायला आवडतं. मह्यम पाठशाला अतीव रोचते. रोचते असल्यामुळे चतुर्थी विभक्ती येणार मह्यम. मह्यम मला पाठशाळा खूप आवडते. अशा प्रकारे ग्रामर सुद्धा आपल्याला या ठिकाणी करेक्ट करता येतं. मयूरः. मयूर म्हणजे काय? मोराविषयी लिहायचंय. मयूरः वर्षाकाले नृत्यती. कारण की मयूर हा काय आहे? थर्ड पर्सन आहे, म्हणून नृत्यामी येणार नाही, नृत्यते येईल. तस्य नृत्यम अतीव रमणीयम वर्तते. तापकारकम म्हणजे त्रास देणार. रमणीयम म्हणजे आनंद देणार. मग काय त्याचं नाचणं त्रास देणार आहे का? नाही. मग कसं आहे त्याचं नाचणं? हे रमणीयम आहे, अतिशय आनंद देणार आहे. पुढे, जलपूर्णम मेघम आकाशे दृष्ट्वा सह नृत्यती. जलपूर्णम मेघम म्हणजे पाण्याने भरलेलं ढग आकाशामध्ये दृष्ट्वा पाहून तो नाचतो. आकाशात नाही येणार, पंचमी नाही, आकाशामध्ये अधिकरण. सह तो शारदा देव्याः वाहनम अस्ति. तो शारदा देवीचं काय आहे? वाहन आहे. सह राष्ट्रीय खगः इति प्रसिद्ध. तो काय आहे? राष्ट्रीय पक्षी आहे. राष्ट्रीय का नाही आलं? कारण की मयूरः पुल्लिंग असल्यामुळे राष्ट्रीय. संस्कृत भाषेविषयी आपल्याला चार शब्द योग्य लिहायचे. चार ओळी. संस्कृत भाषा अतीव प्राचीना. प्राचीना म्हणजे जुनी. नूतना म्हणजे नवीन. तर कुठली भाषा आहे आपली? प्राचीना भाषा, जुनी भाषा. अ, देवानां भाषा इति तस्या ख्यातीही. देवांची भाषा. देवांची राईट ऑप्शन आहे, कारण की देवांची भाषा, भाषा आणि देवांमध्ये काय संबंध असल्यामुळे संबंधे षष्ठी. ख्याती असं काय आहे? प्रसिद्धी आहे. ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद च संस्कृत भाषया संस्कृत भाषायाः भूषण भूषणान
नि एव. हे जे चार वेद आहेत हे काय आहे? संस्कृत भाषेचे भूषणानी एव. हे काय आहेत? अलंकार आहेत संस्कृत भाषेचे. संस्कृत भाषायाम बहूनी सुभाषितानी संती. कारण की सुभाषितानी प्लुरल असल्यामुळे अस्तीच्या ऐवजी काय येणार? संती. संस्कृत भाषेमध्ये काय आहेत? खूप सारे सुभाषित आहेत. संस्कृत भाषायाः म्हणजे संस्कृत भाषेचा अभ्यासाने वाणी निर्दोषा भवती म्हणजे वाणीमधले दोष चुका निघून जातात. सदोषा म्हणजे काय? दोषयुक्त होते. पण संस्कृत भाषेच्या अभ्यासाने वाणी काय होते? निर्दोष होते. संस्कृत भाषा मम प्रिया भाषा अस्ति. संस्कृत भाषा मम माझी प्रिय भाषा आहे. अशा प्रकारे संस्कृत भाषा ही आपण पाहिली. लास्ट नंतर आपण थांबूया. चला, मग आता आपण काय केलेलं आहे? थोडक्यात पाच पाच ओळींचा, पाच सात ओळींचा काय एकेकाविषयी निबंध लिहिलेला आहे. तुम्हाला 10वी मध्ये पण असणार आहे की तुम्हाला एक विषयावरती एक 8-10 ओळी लिहायच्यात, सोप्या सोप्या, एवढं काय अवघड नाही. बघा, आंबेडकर महोदय. आता भीमराव आंबेडकरांविषयी सांगतात. भीमराव रामजी आंबेडकर महोदय भारतीय संविधानस्य निर्माणम अकरोत. भारतीय संविधानाचं काय केलं त्यांनी? निर्माण केलं. निर्माणम अकरोत. मध्य प्रदेशे जातः सह बाल्ये अतीव कष्टम अन्वभवत. मध्य प्रदेशामध्ये त्यांचा जन्म झाला. सह तो बाल्ये लहानपणी अतीव कष्टम अनुभवत आहे ते. म्हणजे लहानपणी त्यांनी काय केलं? खूप कष्ट सहन केलं, अनुभव केला. सह तो विदेशम गत्वा तो विदेशात जाऊन बॅरिस्टर इति उपाधीम अलभत. त्यांनी काय झालं? ते बाहेर देशामध्ये गेले आणि त्यांनी बॅरिस्टर नावाची पदवी, उपाधी म्हणजे काय? पदवी अलभत प्राप्त केली. आता अलभत हा आत्मनेपदी असल्यामुळे अलभत झालं. बाकी परस्मैपदीच्या शेवटी हा त येतो म्हणून अलभतच योग्य आहे. तदनंतरम त्याच्यानंतर त्यांनी काय केलं? सह तो स्वदेशम प्रत्यागच्छत. तो आपल्या देशास आला. आता आवडती वस्तू व्यक्ती स्थान असल्यामुळं द्वितीय विभक्ती झाली. प्रत्यागच्छत आला. संस्कृत भाषा एव भारतस्य प्रमुखा प्राचीना भाषा इति सह अमन्यत. आणि त्यांनी काय विचार केला? त्यांचं काय म्हणणं होतं? संस्कृत भाषा एव, संस्कृतच भारतस्य प्रमुख, भारताची मुख्य आणि प्राचीना. प्राचीन का नाही? कारण की भाषा स्त्रीलिंग शब्द असल्यामुळे प्राचीना असं म्हटलं जातं. भाषा इति सह अमन्यत असं त्यांनी काय केलं? मान्य केलं. अशा प्रकारे आपण लेखन कौशलम म्हणजे आता जे मी बरोबर चूकचे ब्रॅकेट मधले सांगितले ते त्याचे तुम्ही पाच पाच वाक्य म्हणजे 5 वाक्य लिहा. म्हणजे जे चुकीचे आहेत, जसं इथे विद्यायाः, मग तुम्ही काय सेंटेन्स लिहिणार? श्री गणेश विद्यायाः देवता असं एक झालं. श्री गणेश बुद्धिम यच्छती दोन झालं. असं ज्यांनी जे ऑप्शन दिले होते त्याच्यापैकी जो करेक्ट ऑप्शन आहे तो तुम्ही लिहून तुमचा पॅरेग्राफ तुम्ही लिहू शकता. अशा प्रकारे आपण काय पाहिलं? पॅसेज. संस्कृतेन अनुवादम कुरुत म्हणजे संस्कृतामध्ये काय करा? त्याचा तुम्ही अनुवाद करा. आता वर जे आपण वाक्य पाहिले त्याचे अनुवाद सुद्धा मी लिहून दिलेले आहेत. अनुवादस्य कृते QR माध्यमेन स्वस्व भाषानुसार परिच्छेदम स्वीकृत. ठीक आहे. आता हा जो पुढचा भाग आहे खूपच महत्वाचा आहे. सगळ्यांना हे माहिती आहे. प्रतिपच्चंद्र लेखे व वर्धिष्णुर विश्ववंदिता शाह सुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. हा सगळ्या लोकांना याचा अभिमान आहे, पण अर्थ थोड्याच लोकांना माहिती आहे. आपण त्याचा अर्थ समजून घेऊया. एषा ही, एषा राजमुद्रा, ही राजमुद्रा
छत्रपती शिवरायस्य शिवरायांची ही राजमुद्रा आहे. मुद्रायां मुद्रितः श्लोकः ईदृशः. मुद्रायाम म्हणजे या मुद्रेमध्ये मुद्रित श्लोकः म्हणजे कोरलेला श्लोक ईदृश अशा प्रकारे कसा आहे तो. प्रतिपच्चंद्रलेखे व वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहुसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते. मग आता या श्लोकाचा आपल्याला अर्थ समजून घ्यायचा आहे. हम्म, हा बघा, खूप छान अर्थ आहे याचा. संस्कृतचा हाच फायदा आहे. सगळ्यांना ही मुद्रा माहिती, काही लोक गळ्यात पण घालतात, पण अर्थ माहिती का? तर गळ्यात घालणं चुकीचं नाहीये, अर्थ माहीत असणं अजून चांगलं आहे. शाह सुनो हो म्हणजे शहाजी महाराजांचा मुलगा, त्यांनी ब्रॅकेटमध्ये दिले शहाजी महाराजस्य पुत्रस्य शिवस्य, म्हणजे छत्रपती शहाजी महाराजांचा मुलगा छत्रपती शिवरायस्य म्हणजे कोण? छत्रपती शिवाजी महाराज. प्रतिपतचंद्र लेखा इव वर्धिष्णुः म्हणजे यथा प्रतिपदः चंद्रलेखा म्हणजे प्रतिपदा म्हणजे पहिला दिवस आहे ना. अमावस्या म्हणजे काय? चंद्र पूर्ण झाकला जातो. आणि प्रतिपदा म्हणजे काय? अमावस्येनंतरचा पहिला दिवस. मग पहिल्या दिवशी चंद्रकोर कशी असते? छोटी. दुसऱ्या दिवशी मोठी. अशी प्रतिपद चंद्रलेखा प्रतिदिनम वर्धते म्हणजे ज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र रोज थोडा 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 वाढतो, त्याप्रमाणे काय छत्रपती शिवाजी महाराजांचं हे जे राज्य आहे हे सुद्धा क्षणाक्षणाने कणाकणाने वाढणार आहे. प्रतिदिनम वर्धते, जशी ही चंद्राची लेखा वर्धते तथा वर्धमाना, तसंच वर्धमान वाढणार हे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य किंवा ही मुद्रा. विश्ववंदिता विश्वस्य कृते वंदनीया म्हणजे जगाकडून पूज्य असणारी ही जी मुद्रा आहे. विश्ववंदिता म्हणजे बघा वरती जे सांगितले त्याचेच अर्थ खाली सांगतायत. शाहू हो म्हणजे छत्रपती शिवाजी राजसे. प्रतिपद चंद्रलेखाय म्हणजे प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे वाढणारे हे जे राज्य आहे, ही जी मुद्रा आहे. विश्ववंदिता म्हणजे विश्वाला प्रिय आहे ही राजमुद्रा. भद्राय कल्याणाय म्हणजे लोकांच्या कल्याणासाठी. राजते शोभते म्हणजे शोभून दिसते. म्हणजे ही जेव्हा मुद्रा काढली त्यावेळी त्या मुद्रेवरती काय लिहिलं होतं, तर हे शब्द लिहिले होते की छत्रपती शिवाजी महाराज जे की शहाजी महाराजांचे पुत्र आहेत, त्यांची ही मुद्रा कलेकलेने वाढणाऱ्या राज्याप्रमाणे आणि ही विश्ववंदित आहे, विश्वाला प्रिय आहे अशी ही मुद्रा काय आहे? लोकांच्या कल्याणासाठी आहे. राजमुद्रा कल्याणाय राजते लोकांच्या कल्याणासाठी ती आहे. आणि ही राजमुद्रा बघा काय सांगतायत ते. अद्य अपि आज सुद्धा एषा मुद्रा ही मुद्रा प्राचीन ग्रंथालयेषु पुस्तकेषु संग्रहालयेषु द्रष्टुम शक्यते. ही मुद्रा तुम्हाला आजही प्राचीन ग्रंथालय, प्राचीन जे संग्रहालय, काय म्हणतात त्याला, म्युझियम्स, त्याच्यामध्ये आजही पाहायला मिळते. आता फक्त आपला एक